हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बघा, आपण पार्ट 2 मध्ये काय बघत आहोत? मागच्या पार्ट 1 पार्ट 2 मध्ये आपण काय बघितलं तर JRA जो की प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन साठी ज्युनियर रिसर्च असिस्टंट ही एक सरळ सेवेची महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जी भरती आहे त्यामधलं क्वेश्चन पेपर अनालिसिस आपण डिस्कस करत आहोत. पार्ट 1 मध्ये आपण काय डिस्कस केलं? पार्ट 1 मध्ये आपण डिस्कस केलं की मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असते, ओके, एक्झाम कोण कंडक्ट करते, एक्झाम किती मार्क्सची असते, असं इत्थंभूत डिस्कशन केलं. त्यानंतर काही क्वेश्चन सुद्धा बघितले आणि पार्ट 2 मध्ये आपण पूर्ण कोर ऍग्रीकल्चरचे क्वेश्चन बघितले. ओके, ऍग्रीकल्चरचे क्वेश्चन बघितले. ऍग्रीकल्चरचे त्यामध्ये क्वेश्चन किती होते? 60 प्रश्न होते पूर्ण. ओके, तर पार्ट फर्स्ट मध्ये काही बघितले, पार्ट सेकंड मध्ये काही बघितले आणि आज आपण काय करणार आहोत? ऍग्रीकल्चर म्हणजे जो टेक्निकल पार्ट आहे त्याचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याला आपण एड करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपलं लेक्चर जे आहे हे सेशन पूर्णपणे करा, म्हणजे तुम्हाला काय होईल, तुम्ही जर कृषी विद्यापीठ भरतीचा अभ्यास करत असाल, कृषी सेवकचा अभ्यास करत असाल, आता सध्या उद्यान निरीक्षकाची ऍड जी आहे ती ट्रेंडिंगवर आहे, तर त्याच्यामध्येही यामधले क्वेश्चन दिसून येतात. कारण की याचा पेपर सुद्धा कोण घेत असतं? TCS IBPS घेत असतात आणि त्याच पॅटर्ननुसार आपल्याला इथं सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहे. ओके, टाइम न दवडता आपण सुरुवात करूया आपल्या क्वेश्चन्सला. क्वेश्चन आहे, विच गॅस इज रिलीज ॲज अ बाय प्रोडक्ट ऑफ ॲरोबिक रेस्पिरेशन, आणि ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, मिथेन आणि ऑक्सिजन. आपल्याला सर्वांना माहिती आहे की एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे आपण जेव्हा रेस्पिरेशन करतो तेव्हा आपण कोणता गॅस एक्सेल करत असतो? एक्झालेशन थ्रू. कोणता गॅस आपण बाहेर टाकत असतो तर तो असतो CO2. ओके, आणि ऑक्सिजनचा जर विचार केला तर ऑक्सिजन काय करत असतो? इनहेल करत असतो. इनहेल करत असतो म्हणजे काय? श्वास आतमध्ये घेतो आणि श्वासोच्छ्वास करताना CO2 एक्सपेल केला जातो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? प्रोसेसला काय म्हणतो? एक्झालेशन. तो काय आहे? त्याचा एरोबिक रेस्पिरेशनचा बाय प्रोडक्ट आहे. ओके, बघा इथे काय सांगितलेलं आहे. करेक्ट आन्सर आपलं काय आहे? करेक्ट आन्सर येईल आपलं आन्सर क्वेश्चन ऑप्शन फर्स्ट. ओके, कार्बन डायऑक्साईड. तर एरोबिक रेस्पिरेशन ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये काय होते? ग्लुकोज ब्रेकडाऊन होतो, म्हणजे C6H12O6 जो आहे तो इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्याच्यामध्ये प्रेझेन्स कशाचा असतो? O2 गॅसचा. ओके, O2 जो गॅस आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन हा काय करतो? ATPचं फॉर्मेशन करतो. कशाचं फॉर्मेशन करतो? ATPचं फॉर्मेशन करतो. प्लस काय मिळतंय याच्यामध्ये मिळत असतो CO2. काय मिळतो? CO2. आपला मेन प्रोडक्ट काय असतो इथं? ATP. ATP काय आहे? ATP सॉरी, बघा काय आहे? C6H12O6 इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. O2 आपण जे बाहेरील ऍटमॉस्फिअर मधून O2 एक्सपेल करत असतो, इनहेल करत असतो. इनहेल करत असताना इथं काय बनतं? ATP आपला हा मेन प्रोडक्ट असतो. ATP ला आपण एनर्जी करन्सी सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? एनर्जी करन्सी. ओके, एनर्जी करन्सी ह्यावरती क्वेश्चन आला आहे बघा कृषी सेवक मध्ये. ओके, तर दुसरा बाय प्रोडक्ट कोणता असतो याचा? CO2. तर हेच आपल्याला विचारलेलं आहे की एरोबिक रेस्पिरेशन मध्ये बाय प्रोडक्ट कोणता आहे? तर तो आहे कार्बन डायऑक्साईड. ओके, करेक्ट आन्सर किती आहे? फर्स्ट. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द मेन डिस्टिंग्विशिंग फीचर ऑफ इन्सेक्ट इन द ऑर्डर लेपिडोप्टेरा. आपल्याला काय विचारलं आहे? लेपिडोप्टेराचा मेन डिस्टिंग्विशिंग फीचर विचारलेला आहे आणि ऑप्शन आहे हार्ड फोरविंग, ऑप्शन बी आहे सेविंग माउथ पार्ट, ऑप्शन सी आहे सिपोनिंग माउथ पार्ट आणि ऑप्शन डी आहे स्केल कवर्ड विंग्स. तर बघा, जी आपली लेपिडोप्टेरन आहेत, लेपिडोप्टेरन मध्ये कोणते कोणते पेस्ट येतात? लेपिडोप्टेरन मध्ये येते बटरफ्लाय. ओके, काय येतात? बटरफ्लाय नंतर मॉथ्स आणि स्कीपर. ओके, बटरफ्लाय, मॉथ, स्कीपर किंवा मायक्रोलेपिडोप्टेरा हे कशाच्या अंडर येतात? लेपिडोप्टेरामध्ये. आणि यामध्ये सेविंग माउथ पार्ट हे रुडिमेंटरी किंवा काय असतात? वांटिंग. तुम्ही कुठेतरी रुडिमेंटरी रीड करसाल, रुडिमेंटरी कुठं तुम्ही अब्सेंट आहे असं रीड करसाल. ओके, आणि त्यानंतर कुठं कुठं असं सांगतात की वांटिंग असतात. ओके, म्हणजे त्याचं फंक्शन जेवढं पाहिजे तेवढं याच्यामध्ये वर्क करत नाही. हे कधी? अडल्ट मध्ये. कोणती कंडिशन सांगितली? अडल्ट मध्ये. आणि जर कॅटरपिलर जर म्हटलं तर कॅटरपिलर मध्ये चेविंग टाइप ऑफ माउथ पार्ट हे वेल डेव्हलप असतात. ओके, कॅटरपिलरचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये माउथ पार्ट जे चेविंग टाइप आहेत, चेविंग टाइप काय असतात? वेल डेव्हलप्ड असतात. पण आपल्याला यांनी डिस्टिंग्विशिंग फीचर हार्ड फोरविंग त्याच्यामध्ये नसतं, त्याच्यामध्ये स्केली टाइप ऑफ विंग प्रेझेंट असतात. बघा तुम्ही
जे आपलं विंग कपलिंग ऍपरेटस आहे त्याच्यामध्ये अँप्लेक्झी फॉर्म हा कॉन्सेप्ट बघितला असेल. अँप्लेक्झी फॉर्म म्हणजे काय तर स्केल कवर्ड विंग्स असतात, त्यांच्यामध्ये काय असतात स्केल कवर्ड विंग्स असतात. आणि एक्झॅक्टली इथं करेक्ट आन्सर सुद्धा आपलं हेच आहे. स्केल कवर्ड विंग जे आहे हे डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक्स आहे लेपिडोप्टेराचं. का बरं? कारण की त्याच्या हे जे स्केल कवर्ड विंग्स आहेत हे काय देतात, त्यांना व्हायब्रंट कलर्स देतात, पॅटर्न्स देतात. आता आपण बघतो की ज्या बटरफ्लाय आहेत त्या किती वेगवेगळ्या कलरच्या आहेत. ओके, त्यांच्यामध्ये किती कलर पॅटर्न असतो, तर तो कशामुळे येतो, या स्केल त्याचे जे स्केल्स आहेत त्याच्यामुळेच येतो. म्हणजे ते जे कलरचं इन्फरन्स आहे, डिफ्रॅक्शन आहे, हे कशामुळे होतं, या स्केल जे विंग्स आहेत त्यामुळे होत असतं. ओके, त्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही कन्फ्युज झाले असाल तर ते कशामध्ये असेल, स्केल कवर्ड आणि सिफॉनिंग. मी तुम्हाला सांगितलं की हार्ड फोरविंग जे आहे ते कशामध्ये असते, त्याला आपण इलायट्रा म्हणतो. हे कशामध्ये असते, ही असते कोलिओप्टेरा. कोलिओप्टेरामध्ये कोणते कोणते पेस्ट येतात, कोलिओप्टेरामध्ये बिटल्स येतात, कोलिओप्टेरामध्ये वेवेल्स येतात. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला हार्ड फोरविंग दिसेल, ज्याला आपण काय म्हणतो, इलायट्रा असं म्हणतो. ओके, चेविंग माउथ पार्ट सुद्धा कोलिओप्टेरा आणि ग्रासहॉपर मध्ये. सिफॉनिंग टाइप ऑफ माउथ पार्ट मिळतात आपल्याला बटरफ्लाय मध्ये. ओके, बटरफ्लाय मॉथ्स यांचा जो अडल्ट असतो, या अडल्ट मध्ये सिफोनिंग टाइप ऑफ माउथ पार्ट पाहायला मिळतात. ते क्वाइल्ड स्ट्रक्चर असतं बघा. प्रोबोसिस गेली ऑफ मॅक्झिलीचं काय आहे ते एक्सटेन्शन आहे. ओके, स्केल कवर्ड विंग समजलं. आणि याच्यामध्ये आणखी जे ऍक्टिव्हिटीज आहे, जसं की आपण बरेचसे जे बटरफ्लाईज आहेत, मॉथ्स आहेत, त्यांच्यामध्ये कॉमोफ्लॅज बघतो. कॉमोफ्लॅज म्हणजे काय, की ते एकमेकांची मिमिक्री करतात. मिमिक्री नाही म्हणू शकत आपण त्याला. कॉमोफ्लॅज म्हणजे काय, की चोट्टे कामं, की जस्ट लाईक आता एखाद्या जर पान ग्रीन कलरचं असेल तर त्याचा शेप ते घेतात, त्याचा शेप किंवा त्याचा कलर ते घेतात. ओके, किंवा कुठं कुठं सिग्नलिंगचं काम करतात. कॉमोफ्लॅज झालं, सिग्नलिंग झालं, हे काय आहेत, इन्सेक्ट बिहेवियर मध्ये पडतात. ओके, आणि थर्मो रेग्युलेशन, जे की आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये जे टेम्परेचर आहे ते रेग्युलेट करण्याची कॅपॅसिटी इन्सेक्ट मध्ये नसते. ते काम कोण करत, जर समजा लेपिडोप्टेरा अडल्ट मध्ये जर विचारलं तर थर्मो रेग्युलेशनचं काम कोण करतात, त्याचे जे विंग्स असतात ते करत असतात. इथे करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. व्हॉट इज द ड्युटी ऑफ मार्केट कमिटी अंडर महाराष्ट्र ऍग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट ऍक्ट 1963. ओके, आपल्याला एपीएमसी ऍक्ट जो 1963 चा आहे त्याच्या ड्युटी बद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, तर बघा ऑप्शन्स काय दिले त्यांनी. ऑर्गनाइज अॅन्युअल मार्केट फेस्टिवल, ऑप्शन बी दिला आहे. सेट एक्सपोर्ट कोटा फॉर ऍग्रीकल्चर प्रोड्यूस, ऑप्शन आहे इम्प्लिमेंट प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट अँड डेव्हलप मार्केट फॅसिलिटी, ऑप्शन डी आहे सिलेक्ट क्रॉप व्हरायटीज फॉर फार्मर. तर बघा आपल्याला दिसूनच येते एपीएमसी. आता एपीएमसी जनरली कशासाठी काम करत असतात, एपीएमसी जनरली काम कशासाठी करतात, तर ते मार्केट फॅसिलिटी डेव्हलप करण्यासाठी काम करतात. ओके, आपण सगळे म्हणजे 90% तरी ओके जे ऍग्रीकल्चरला येणारे विद्यार्थी आहेत ते 90% कुठून येतात, तर ऍग्रीकल्चर बॅकग्राऊंड असतात. आणि आपल्याला एपीएमसी मार्केट याबद्दल वेगळं असं सांगण्याची गरज नाही. तर ते काय करतात, प्रोव्हिजन्स असतात, प्रोव्हिजन इम्प्लिमेंट करण्यासाठी हा ऍक्ट बनलेला आहे. ऍक्ट लक्षात ठेवा 1963 चा आहे. कधीचा आहे, 1963 चा आहे. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. ओके, बघा अंडर दी एपीएमसी ऍक्ट मार्केट कमिटी रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलेटिंग ऍग्रीकल्चरल मार्केट, एन्शुरिंग फेअर, त्याच्यामध्ये काय येतं, फेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. ओके, हे सगळ्यात महत्वाचं आहे, फेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, यार्ड, स्टोरेज ते डेव्हलप करणं, त्यानंतर ऑक्शन प्लॅटफॉर्म, आणि ते कोणताच एक्सपोर्ट किंवा क्रॉप व्हरायटीज वरती, म्हणजे आपल्याला काय होतं की एक्सपोर्ट कोटावरती वर्क करतात का, तर बिलकुलच नाही. व्हरायटी वरती वर्क करतात का, नाही. पण एपीएमसीचं काम आहे फक्त की जे स्टोरेज उपलब्ध करून देणे, वेगवेगळे यार्ड म्हणजे मार्केट जे आहे, आपण बघा एपीएमसी यार्ड शेगाव, खामगाव, आपण प्रत्येक एरियामध्ये बघतो की एक मोठं यार्ड जे आहे, सगळ्यात मोठी जागा ही कशा कोणाजवळ असते, एपीएमसी जवळ असते, की खूप मोठं मार्केट आहे. तर त्याचं ह्या ऍक्ट नुसार कामच ते आहे. ओके, करेक्ट आन्सर काय इथं, ऑप्शन सी. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉरेस्ट वेजिटेशन प्लेज अ क्रिटिकल रोल इन रिड्युसिंग, ऑप्शन आहे ओशियन करंट, सॉइल इरोजन अँड फ्लडिंग, ऑप्शन सी आहे पॉप्युलेशन डेन्सिटी, आणि ऑप्शन डी काय आहे, ग्राउंड वॉटर लेवल. तर बघा फॉरेस्ट वेजिटेशन जनरली वर्क कशावरती करतात, सॉइल इरोजन अँड फ्लडिंग. सरळ सरळ आहे, कारण काय त्याचे जे रूट्स आहेत ते रूट काय करतात, फ्लडिंग म्हणजे रन ऑफ थांबवतात. ओके, रन ऑफ थांबवतात, फ्लडिंग रिड्यूस करतात. त्याच्यामुळे काय होते,
सरफेस रनऑफ कमी होऊन जातो, इन्फिल्ट्रेशन रेट इन्क्रीज होतो आणि जे सॉइल इरोजन आहे ते कशामुळे राहतं, कारण तिची रूट सिस्टीम आहे ते काय करते, स्टॅबिलाइज करते सॉइलला. ओके, इथं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. इथं तुम्ही कॉमन लॉजिक जरी लावलं असतं तरी हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता. ओके, म्हणजे अशा पद्धतीचे बरेच क्वेश्चन असतात. The next question बघा, a timber company wants wood that is less prone to water conduction issues for outdoor construction based on trunk structure. Which part should they prioritize using? आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला फॉरेस्ट्री वाचणंच गरजेचं आहे. प्रत्येकच वेळेस व्हेजिटेशन वरती क्वेश्चन येणार नाही. ओके, तर आता आपल्याला काय विचारलं येतं की एक टिंबर कंपनी आहे आणि त्यांना वूड सिलेक्ट करायचं आहे. कशासाठी, ते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे डोअर वगैरे बनवण्यासाठी. तर त्यांना कसं पाहिजे की ज्याच्यामध्ये वॉटर कंडक्शन इश्यू लेस प्रोन, म्हणजे खूप कमी वॉटर कंडक्शन त्याच्यामध्ये असलं पाहिजे असं त्यांना जे टिंबर आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर ते प्रायोरिटी कशाला देतील? ऑप्शन दिले आहे पीथ, सॅपवूड, व्हॅस्क्युलर कॅम्बियम आणि ऑप्शन 4 आहे हार्डवूड. तर करेक्ट आन्सर काय आपलं, हार्डवूड. का बरं? कारण की हार्डवूड म्हणजे काय, सेंट्रल आणि ओल्डर पार्ट ऑफ ट्री ट्रंक. ओके, जे झाडाचा बुंदा आहे त्याच्यामधला जो सेंट्रलचा पार्ट आहे आणि तो काय आहे, ओल्डर सुद्धा आहे, तर तो पार्ट यूज करणं गरजेचं असते. का बरं? कारण की हा काय असतो, डेन्स असतो, ड्युरेबल असतो आणि रेजिस्टंट टू डिके. आपल्याला विचारलंच ते की लेस प्रोन असला पाहिजे. ओके, विथ ब्लॉक्ड व्हेसल, त्याच्या व्हेसल काय असतात, बंद झालेल्या असतात, म्हणजे नो लॉंगर कंडक्शन ऑफ वॉटर. आणि आपल्याला विचारलं सुद्धा तेच आहे की लेस प्रॉन टू वॉटर कंडक्शन. तर इथं करेक्ट आन्सर काय येईल, हार्डवूड यायला पाहिजे, ऑप्शन 4. हे काय करते, एक आयडियल कंडिशन फॉर्म करते. व्हाईल पीथ असेल, आता बघा व्हॅस्क्युलर कॅम्बियम कामच कशाचं करते, तर त्यांचं कामच आहे काय, वॉटर ट्रान्सपोर्ट करणं. वॉटर असेल म्हणजे ट्रान्सपोर्ट करणं, हे कशाचं, व्हॅस्क्युलर कॅम्बियमचं काम आहे. सॅपवूड आणि पीच सुद्धा काय करतात, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी दाखवतात. पण हार्डवूड का नाही दाखवत, कारण त्याच्यामध्ये काय असतात, ब्लॉक झालेल्या वेसल असतात. हे खूप ओल्डर असते. ओके, सेंट्रल पार्ट असतो आणि ओल्डर पार्ट असतो त्यामुळे. तर इथे करेक्ट आन्सर काय आहे आपलं, ऑप्शन 4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे तो, इन टर्म्स ऑफ वॉटर ऍक्टिव्हिटी विच फूड इज मोस्ट लाइकली टू रेजिस्ट मायक्रोबियल ग्रोथ. आणि ऑप्शन आहे कुक राईस विथ काय म्हणतो आपण त्याला, वॉटर ऍक्टिव्हिटी ऑफ 0.92, ब्रेड विथ वॉटर ऍक्टिव्हिटी 0.95, चीज विथ वॉटर ऍक्टिव्हिटी 0.85, हनी विथ वॉटर ऍक्टिव्हिटी 0.60. तर हा क्वेश्चन आहे FSTचा. ओके, आज बरेचसे जण मुलं आहेत की जे काय फूड सायन्स मधून आहेत, तर त्यांच्यासाठी हा क्वेश्चन म्हणजे 5-6 क्वेश्चन आहेत की त्यांना येऊ शकतात जे आपल्याला येत नाही. पण हेच काय करतील, आपला रँक डिसाईड करतील. कारण बघा, मराठी जे आहे, मराठी, त्यानंतर इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता, हे जे 4 सब्जेक्ट आहेत, हे 3, आणि त्याच्यानंतर जीके तुम्हाला माहितीये की कोणी त्याला जज करू शकत नाही की क्वेश्चन काय येईल. पण मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे मार्क्स कसे असतात, मुलांचे फिक्सच असतात. मुलं तेवढा अभ्यास करतात. आणि ऍग्रिकल्चर, आता आपल्याला माहित होतं की 60 मार्काचा ऍग्रिकल्चर येणार आहे. पण या ऍग्रिकल्चर मध्येच त्यांनी काय केले, फाटे फोडले की फिशरीचे 4-5 क्वेश्चन टाकले, त्यानंतर फॉरेस्ट्रीचे 4-5 क्वेश्चन टाकले. म्हणजे काय की आपल्याला फॉरेस्ट्री, फिशरी आणि फूड सायन्स याच्यामध्ये जर समजा 10-15 आपले क्वेश्चन जात असतील तर आपल्याला किती आहेत, 45 मार्क्स. हे 45 तर सर्वांना येतील, बरोबर आहे. ऍग्रिकल्चर हे 45 सर्वांना येतील, हेही सर्वांना येतील. जीकेची शाश्वती कुणालाच नसते. तर हे फिशरी असेल, फॉरेस्ट्री असेल, फूड सायन्स असेल, हे जे क्वेश्चन आहेत हे आपला रँक ठरवतील. आणि ही काय आहे, सरळ सेवा आहे. ही MCR CET नाही आहे की तुम्हाला कुठंतरी ऍडमिशन मिळेल. ही सरळ सेवा आहे, तुमचं डायरेक्ट सिलेक्शन आहे. तर ह्यामध्ये मेन महत्वाचं असतं की आपला मार्क्स जायला नको. ओके, तुम्हाला किती येतं त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही इलिमिनेट किती करता. ओके, इलिमिनेशन मेथड यूज कशी करता आणि तिथे गेल्याच्या नंतर व्हेरी करेक्ट कसं करता. तुम्हाला किती नॉलेज आहे, किती तुम्ही पुस्तकं वाचले हे नाही, पण तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड जो आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड, तुम्ही कोणत्या माइंडनी पेपरला जाता आणि पेपर कशा पद्धतीने वाचता ह्यावरती डिपेंड असतं. ओके, आपण येऊ आपल्या टॉपिक कडे. वॉटर ऍक्टिव्हिटी विचारलेली आहे की जे रेजिस्ट करतं मायक्रोबियल ग्रोथला. आता बघा, कुक्ड राईस, ब्रेड, चीज हे बघूनच कुठेतरी असं वाटतं की जो आपण शिजवलेला
राईस म्हणजे भात असतो, ब्रेड असतो, चीज आहे, ह्याच्यावरती आपल्याला मायक्रोबियल ग्रोथ लगेच दिसून येतो. आणि त्याचा वॉटर ऍक्टिव्हिटी रेशो किती आहे? 0.9985. हा खूप म्हणजे की आकडे जर बघितले तर खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि हनी जर बघितला तर हनी बघा, तुमच्या घरात आपण तुमच्या घरात असो किंवा कुठेही स्टोअर्ड जे आहे हे खूप दिवसासाठी आपण करू शकतो. तर ह्यानुसार म्हणजे इथं काय लॉजिक जर आपण थोडं लावलं, हे जर ऑप्शन इलिमिनेट केले विथ दी हेल्प ऑफ आर नॉलेज, तर आपण इथं करेक्ट आन्सर देऊ शकतो की इथं करेक्ट आन्सर काय आहे? हनी आहे. ओके, बघा मायक्रोबियल ग्रोथ जे आहे हे डिपेंड असते कशावरती? वॉटर ऍक्टिव्हिटीवरती. मोस्ट ऑफ दी बॅक्टेरिया असेल त्यांचा जो वॉटर ऍक्टिव्हिटी किती आहे? 0.90. म्हणजे जे बॅक्टेरियल ग्रोथ आहे हे 0.9 नंतर स्टार्ट होते. मग आता मला सांगा, कुकुराई जर 0.92 असेल तर त्याच्यावर अफेक्ट लवकर करेल. ब्रेड वरती सगळ्यात आधी कशावरती करेल? ब्रेड वरती. तुम्ही बघा ब्रेड लगेच काळे पडतात. त्याच्यानंतर जे कुक्ड राईस असेल त्यावरती, त्यानंतर चीज वरती, आणि हे झाल्याच्या नंतर तो कशावरती अटॅक करेल? हनीवरती अटॅक करेल. कारण की हे काय करते? लो सपोर्ट करते मायक्रोबियल ग्रोथला. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन 4. The next question आहे, through which primary process does agroforestry help to mitigate noise pollution? ऑप्शन आहे बघा, absorbing and deflecting sound waves. ऑप्शन सेकंड आहे इम्प्रूव्हिंग ग्राउंड वॉटर रिचार्ज. ऑप्शन थर्ड आहे इन्क्रीजिंग क्रॉप विल्ड. आणि ऑप्शन 4 आहे प्रमोटिंग सॉइल एरेशन. तर बघा, अॅग्रो फॉरेस्ट्री हे हेल्प कसं करतं नॉइज पोल्युशन कमी करण्यासाठी? तर ह्या अॅग्रो फॉरेस्ट्री सिस्टीम मध्ये ट्रीज आणि श्रब्स असतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि हे काय होतात? नॅचरल साऊंड बॅरियर म्हणून काम करतात. हे काय करतात? नॅचरल साऊंड बॅरियर म्हणून काम करतात. आणि त्याच्यामुळे काय होते की जो नॉइस आहे हा कुठंतरी डिफ्लेक्ट होतो आणि जी आवाजाची तीव्रता आहे ती कमी होऊन जाते. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे इथं? ऑप्शन 1. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट इन्क्रीज टू सपोर्ट इरिथ्रोपायोसिस ड्युरिंग प्रेग्नन्सी? आणि ऑप्शन आहे ए झिंक, बी आयरन, सी कॅल्शियम, आणि ऑप्शन डी आहे विटामिन डी. तर बघा, इरिथ्रोपायोसिस जो आहे, इरिथ्रोपायोसिस म्हणजे काय की रेड ब्लड सेल ज्याने फॉर्म होतात त्याला आपण काय म्हणतो? इरिथ्रोपायोसिस असं म्हणतो. तर प्रेग्नन्सीच्या वेळेस वुमनला डिमांड ऑफ आयरन, कशाची जास्त डिमांड असते? कशाची जास्त मागणी असते? डिमांड ऑफ आयरन राईज सिग्निफिकंटली बिकॉज इन्क्रीज ब्लड व्हॉल्यूम अँड नीड सपोर्ट ऑफ इरिथ्रोपायोसिस. आणि याच्यामध्ये आयरन इसेन्शियल, आयरन जे आहे ते इसेन्शियल आहे हिमोग्लोबिन सिंथेसिस साठी. कशासाठी? हिमोग्लोबिन सिंथेसिस साठी. ओके, एन्शुरिंग ॲडिक्वेट ऑक्सिजन सप्लाय टू बोथ मदर आणि फेटस. तर बघा, लोह, आयरन म्हणजे काय? लोह. ह्याचा ज्या गोळ्या आहेत, ओके, त्याच्या ज्या टॅबलेट आहेत त्या राज्य सरकारने सुद्धा जे गरोदर माता आहेत त्यांना देण्यात म्हणजे ते जे आहे विनामूल्य देत असतात. तर इथे करेक्ट आन्सर काय आहे? आयरन. कशासाठी? तर मालफॉर्मेशन जे आहे, ओके, मालफॉर्मेशन कमी होण्यास, सॉरी मालफॉर्मेशन नाही, माल न्यूट्रिशन कमी होण्यासाठी. ओके, काय? माल न्यूट्रिशन कमी होण्यासाठी. कारण प्रत्येकच जण अफोर्ड करू शकत नाही, तर त्याच्यासाठी काय देतात? आयरनच्या टॅबलेट ह्या दिल्या जातात. काय? इरिथ्रोपायोसिस. आयरन. करेक्ट आन्सर काय इथं? ऑप्शन सेकंड, आयरन. The next question आहे बघा, a forest manager want to reduce the risk of accidental fire from the roadside activities. Which method should they prioritize based on the standard practices? आणि ऑप्शन आहे implementing fire terracing along the roadside. सेकंड आहे की युझिंग बॅक और काउंटर फायरिंग, इन्स्टॉलेशन ऑफ फायर लुकआउट टॉवर्स, किंवा प्लांटिंग मोर ट्रीज नियर द रोड. ओके, आता जर समजा फॉरेस्ट मॅनेजरला जी ऍक्सिडेंटची रिस्क आहे ती जर कमी करायची असेल तर त्याला काय करावं लागेल? फायर टेरेसिंग अलॉंग दी रोड साइड. हे काय आहे? एक प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. याच्यामुळे काय होते? इट क्रिएट्स बॅरियर ऑर स्लो किंवा स्टॉप करते द स्प्रेड ऑफ फायर फ्रॉम ह्युमन ऍक्टिव्हिटीज. ओके, नियर दी रोड. आणि बॅक फायरिंग जर आपण म्हटलं तर बॅक फायरिंग हे काय? एक सप्रेशन मेथड आहे. ओके, की फायर झाल्याच्या नंतर आपण ही त्याला यूज करू शकतो, प्रिव्हेंटिव्ह मेजर नाही आहे. तर इथं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन फर्स्ट. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, ऍट व्हॉट हाईट above ground is the diameter at the breast height dBH of tree conventionally measured in India? ऑप्शन आहे 1.3 मीटर, ऑप्शन सेकंड आहे 1.4 मीटर, ऑप्शन थर्ड आहे 1.37 मीटर, आणि ऑप्शन 4 आहे 1.5 मीटर. तर बघा, आपलं जे जनरल ऍग्रिकल्चर PYQ सिरीज आहे त्याच्यामध्ये मी एक फॉरेस्ट्रीचा लेक्चर घेतला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलंही होतं की फॉरेस्ट्री हा कॉन्सेप्ट म्हणजे काय की आहे कमी, आणि त्याचे मार्क्स जे आहे आपल्याला तुम्ही बघत असाल, आपण आता अॅग्रो फॉरेस्ट्री याचे बरेचसे क्वेश्चन बघत आहोत. तर त्यासाठीच लेक्चर नंबर 7 जे आहे ते मी इथं, लेक्चर नंबर 5 जे आहे ते अपलोड केलेलं आहे.
हे रिगार्डिंग आहे आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये, आणि मी त्याच्यामध्ये तुम्हाला बोल हाईटचा कॉन्सेप्ट सुद्धा शिकवला होता आणि तो पेपरला सुद्धा आला. ओके, तर तुम्हाला कळत असेल की जे आपण कंटेंट देतो ते किती योग्य आणि पद्धतशीर असतं. ओके, तर तुम्ही एकदा काय करा, जे जनरल ऍग्रिकल्चर PYQ सिरीज आहे ती एकदा जर तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही परत एकदा जा, गो थ्रू करा. त्याने तुम्हाला नक्कीच येणाऱ्या ज्या ऍड आहेत, येणारी जी तुमची परीक्षा असेल त्याच्यासाठी तुम्हाला हेल्पच होईल. ओके, तर बोल हाईट काय आहे, करेक्ट आन्सर इथं येतं ऑप्शन थर्ड 1.37 मीटर. आता बघा, आपल्याला ब्रीस्ट हाईट कशाची विचारलेली आहे, ब्रीस्ट हाईट जे आहे एक 1.37 मीटर हे तर आहेच, एक आपण कन्व्हेन्शनल याला DBF सुद्धा म्हणतो, पण ती इंडियाची विचारलेली आहे. ऑल ओव्हर जर बघितलं तर 1.30 मीटर जे आहे ते कन्सिडर करतात. ओके, फक्त इंडिया जो आहे 1.37 मीटर कन्सिडर करत असतो. ओके, डिफरंट इंडिया म्हणजे डिफरंट कंट्रीजचे डिफरंट स्टँडर्ड्स आहेत बघा. तर 1.3 कोण करतं, अदर कंट्रीज, 1.37 फॉर इंडिया, आणि आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे. आणखी जर डिटेल तुम्हाला फॉरेस्ट्रीचं लेक्चर बघायचं असेल तर लेक्चर नंबर 5 आपलं जे जनरल ऍग्रिकल्चरची PYQ सिरीज आहे त्यामध्ये अपलोड केलेलं आहे. ओके, then नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हाय डू डायरेक्ट इफेक्ट ऑफ आयोनायझिंग रेडिएशन प्रिवेल इन फूड विथ अ लो वॉटर कंटेंट. ओके, डायरेक्ट आयोनायझिंग रेडिएशनचा डायरेक्ट इफेक्ट हा आपल्या फूड वरती कसा होतो जर लो वॉटर कंटेंट त्याच्यामध्ये जर असेल तर. आता आपण बघितलं की लो वॉटर कंटेंट कशामध्ये असतं, तर हनीमध्ये. बघा, ऑप्शन काय आहेत, बिकॉज लो वॉटर कंटेंट रिड्यूस द इनडायरेक्ट इंटरॅक्शन सो एनर्जी ऍक्ट डायरेक्टली ऑन फूड मॉलिक्यूल. ऑप्शन सेकंड काय, बिकॉज लो वॉटर कंटेंट इंक्रीज द नंबर ऑफ सेकंडरी इव्हेंट. ऑप्शन थर्ड आहे, बिकॉज लो वॉटर चेंजेस इंडिपेंडन्स दी प्रायमरी प्रोसेसेस. आणि ऑप्शन फोर काय आहे, बिकॉज लो वॉटर एनहान्सेस फ्री रेडिकल फॉर्मेशन फ्रॉम दी वॉटर रेडिओलायसिस. पण बघा याच्यामध्ये काय होते, फूड मध्ये काय होते, ज्याच्यामध्ये हाय वॉटर कंटेंट असतं, काय असतं, हाय वॉटर कंटेंट असतं. आयनायझिंग रेडिएशन प्रायमरीली कशावरती ऍक्ट होतं, वॉटर मॉलिक्यूल वरती ऍक्ट होतं. ओके, आणि फ्री रॅडिकल फॉर्म करतो, म्हणजे जे H2O आहे ह्यावरती आयनायझिंग रेडिएशन जर झालं तर H2 आणि O2 निगेटिव्ह H2 पॉझिटिव्ह हे काय फ्री रॅडिकल बनवून जातात. ओके, आणि ते इनडायरेक्टली अफेक्ट करतात फूड कॉम्पोनंट वरती. आणि ते जर लो मॉइश्चर असलं, फ्युअर वॉटर मॉलिक्यूल अवेलेबल असलं तर रेडिएशन एनर्जी इंटरॅक्ट कुणासोबत करते, डायरेक्टली. जर जास्त पाणी असलं तर ते पाण्यासोबत इंटरॅक्ट करेल, आणि पाणी जर कमी असलं तर ते कशासोबत इंटरॅक्ट करेल, जसं की प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे. जसं आपण पकडूया, कार्बोहायड्रेटचं जे प्रमाण आहे ते फूड मध्ये जास्त असतं, आपण जास्तीत जास्त इंटेक हा कार्बोहायड्रेटचा घेतो, बरोबर आहे. C6H12O6 यावरती ते काय करतं, अफेक्ट करतं. आणि इथं बघा आपल्याला ऑप्शन फर्स्ट मध्ये दिसत आहे की बिकॉज लो वॉटर कंटेंट रिड्यूस द इनडायरेक्ट इंटरॅक्शन सो एनर्जी ऍक्ट डायरेक्टली ऑन फूड मॉलिक्यूल. फूड मॉलिक्यूल म्हणजे काय, कार्बोहायड्रेट वरती, प्रोटीन वरती. ओके, जे की एनर्जी सोबत काय करतं, हे डायरेक्ट इंटरॅक्शन करत असतं. ओके, करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन 1. Then next question बघा, how does agroforestry help in climate change mitigation? Option आहे by reducing fertilizer use exclusively. Option by sequestering carbon in the tree, biomass and soil. Option आहे increasing food security during climate shock. आणि ऑप्शन 4 आहे by conserving water for crop only. तर बघा, क्लायमेट चेंज मध्ये अॅग्रोफॉरेस्ट्री आपल्याला मिटिगेट करायला हेल्प कसं करते, तर ते काय करते की जे कार्बन आहे त्याचं सिक्वेस्ट्रेशन जे आहे ट्री, बायोमास आणि सॉइल हे करत असतं. तर इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सेकंड. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच अल्कोहोल अदर दॅन इथेनॉल इज ऑल्सो इफेक्टिव्ह इन सॅनिटायझर. सॅनिटायझर मध्ये इथेनॉल सोडून आपण दुसरं कोणतं यूज करतो, तर ऑप्शन आहे प्रोपॅनिल ग्लायकॉल, आयसोप्रोपॅनॉल, फॉर्मॅल्डिहाइड आणि मिथेनॉल. इथं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सेकंड, आयसोप्रोपॅनॉल. यालाच आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल सुद्धा म्हणतो. का बरं, कारण की हा काय करतो की इथेनॉल पेक्षा इफेक्टिव्ह नेचर आपल्याला दाखवतो. का बरं, कारण डिनॅच्युअर दी प्रोटीन अँड डिस्टर्ब दी मायक्रोबियल सेल मेम्ब्रेन. इथेनॉल पेक्षाही याची ऍक्टिव्हिटी मायक्रोबियल सेल वरती लवकर होते, ज्याच्यामुळे तो काय करतो, त्याचे जे प्रोटीन कोट आहे तो डिनॅच्युअर करून टाकतो. कोण, आयसोप्रोपॅनॉल. व्हाईल जे प्रोपेलिन ग्लायकॉल आहे हे सॉल्व्हंट म्हणून यूज करतो त्याच्यामध्ये. ओके, सोल्यूट सॉल्व्हंट हा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर असेल. तर प्रोपेलिन ग्लायकॉल हे काय आहे, ऍज अ सॉल्व्हंट म्हणून आपण याला यूज करतो. व्हाईल फॉर्मॅल्डिहाइड हे काय टॉक्सिक सबस्टन्स आहे,
आणि मिथेनॉल सुद्धा काय आहे, ह्युमनसाठी हार्मफुल आहे. तर ते इनअप्रोप्रिएट आहेत आपल्या म्हणजे आपण सॅनिटायझर यूज म्हणून करण्यासाठी. फॉर्मॅल्डिहाइड आणि मिथेनॉल हे काय ह्युमनसाठी हार्मफुल आहेत, आपल्याला केअर घ्यावी लागते. आयसोप्रोपॅनॉल आपण यूज करतो आणि त्याच्यामध्ये प्रोपायलिन ग्लायकॉल हे काय ऍज अ सॉल्व्हंट म्हणून यूज करत असतो. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन फ्लुइड फ्लो द रेनॉल्ड नंबर इज लेस दॅन 2000 विच टाइप ऑफ फ्लो इज ऑब्झर्व्ड. ऑप्शन आहे सुपरसोनिक फ्लो, टर्ब्युलंट फ्लो, ट्रान्झिशनल फ्लो आणि लॅमिनार फ्लो. तर बघा तुम्हाला कन्फ्युजन हे टर्ब्युलंट मध्ये, ट्रान्झिशनल मध्ये आणि लॅमिनार मध्ये असायला हरकत नाही, कारण आपल्याला विचारलं कशाबद्दल आहे, फ्लुइड फ्लो बद्दल. आणि सुपरसोनिक बघा, सोनार सिस्टीम तुम्ही 8वी 9वीत शिकला असाल. सोनार सिस्टीम हे आपण जनरली कशासाठी यूज करतात, तर हा असतो साऊंडशी रिलेटेड. ओके, सोनार सिस्टीम ही कशाशी रिलेटेड असते, ही साऊंडशी रिलेटेड असते. आणि बाकीचे जे ऑप्शन आहेत, टर्ब्युलंट असेल, ट्रान्झिशनल असेल, लॅमिनार असेल, हे फ्लुइड फ्लोशी रिलेटेड आहेत. ओके, बघा, रेनॉल्ड नंबर इज डायमेन्शनलेस पॅरामीटर यूज टू प्रेडिक्ट फ्लो रिजिम. ओके, जेव्हा बिलो 200 असतो तेव्हा तो काय असतो, लॅमिनार असतो. आणि आपल्याला विचारलं सुद्धा ते आहे की बिलो 2000, सॉरी 200 नाही 2000, तर तेव्हा काय असतो, लॅमिनार फ्लो असतो. 200 ते 400च्या बिटवीन असला तर तो ट्रान्झिशनल असतो. काय असतो, ट्रान्झिशनल असतो. इन बिटवीन लॅमिनार किती असतो, तर बिलो 2000. ओके, बिलो 2000, 2000 ते 4000च्या मध्ये ट्रान्झिशनल. आणि टर्ब्युलंट जो आहे तो अबव 4000 जेव्हा असतो, हे काय डायमेन्शनल लेस आहे. इथं जर कुणी याला कोणतं डायमेन्शन लावलं तर ते ऑप्शन आपलं चुकीचं होईल. ओके, इथं करेक्ट आन्सर काय आहे मग, ऑप्शन 4 लॅमिनार फ्लो. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, हजार्ड अनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट, ज्याला आपण HACCP म्हणतो. बघा, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये हा कॉन्सेप्ट तुम्ही शिकला असाल. आणि जे ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये बघा, 6th सेमिस्टरला FST हा जो 6th सेमिस्टरलाच FST 361 काहीतरी, 361 की 362 असा काहीतरी एक 6 सेमिस्टरला एक कोर्स ऍड झालेला आहे. ओके, तो 15 कमिटीनुसार 15 कमिटी पासून झाला आहे. त्याच्यामध्ये HACCP कन्सेप्ट तुम्हाला शिकवलेला आहे. आपण असं म्हणजे शिकवला जात असतो. कोणत्या सेमिस्टरमध्ये, 6 सेमिस्टरमध्ये. HACCP ह्या प्रणालीमध्ये क्वेश्चन बघा काय आहे, ह्या प्रणालीमध्ये नियमाचे न पालन करण्याची प्रक्रिया कशामध्ये सुचवते. ऑप्शन आहे नियमांचे देखरेखीची गरज कमी करणे. गरज कमी करणे हे कुठं असू शकतं का, देन आहे सुधारक कृतीसाठी देखरेखीचे वेळापत्रक तयार करणे. ऑप्शन 3 आहे देखरेखीचे वेळापत्रक सांगणे. आणि ऑप्शन 4 आहे दस्तऐवजीकरण केलेल्या कार्यपद्धती आणि देखरेखीच्या नोंदणी प्रदान करणे. तर आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन 4, की HACCP प्रणाली आपल्याला काय सांगते, नियमाचे जर पालन नाही झाले तर त्याची नोंद व दस्तऐवजीकरण महत्वाचे असते. ओके, यामध्ये कार्यपद्धती आणि देखरेखीच्या नोंदी ठेवणे सुद्धा गरजेचं असते, जेणेकरून सुधारक कृती करता येईल आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित केला जाईल. इतर पर्याय नियमांचे पालन न झाल्यास थेट उपायात जे आपल्याला हे आहेत, हे डायरेक्ट उपाय नाही आहे. जे आपल्याला 4th ऑप्शन आहे हे कुठंतरी आपल्याला युजेबल दिसत आहे. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन 4. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशात बेसाल्टमुळे बंद क्षेत्रात आच्छादनाच्या निर्माण होणाऱ्या विटांच्या लाल रंगाच्या लॅटेराइट्स प्रकार होतात, परंतु वर्षाव हिरवळ कमीच टाकल्यावर निर्जंतुकीकरण झालेल्या मृदेत बनतात. आता बघा, मृदा म्हणजे काय, तर सॉइल. तर हा क्वेश्चन तुम्ही मराठीतून कसा आणला, तर JRA मध्ये जसं विचारलं एक्झॅक्ट मी तसंच इथं मांडलेलं आहे. बघा, आता बघा, बेसाल्टिक सॉइल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इग्नियस रॉक पासून बनलेली आहे. विदर्भाच्या रिजन मध्ये म्हणजे ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये आपल्याला जास्तीत जास्त दिसते. पण क्वेश्चन ह्यासाठीच मी इथे तुम्हाला का सांगितलं, क्वेश्चन पूर्ण वाचा. इथे काय सांगितलं की आच्छादनाच्या निर्माण होणाऱ्या विटांच्या लाल रंगाच्या लॅटेराइट म्हणजे काय, लॅटेराइट सॉइल, लाल कलरची सॉइल, जांभी मृदा आपल्याला जनरली कुठं दिसते, तर कोकणात दिसते, प्रकार होतात. ओके, कारण फुल महाराष्ट्र जर बघितला आपण बेसाल्टिक सॉइलचा आहे. ओके, बेसाल्टिक रॉक मुळे बनलेला आहे. पण जर तुम्ही विदर्भाकडे जर बघितलं तर त्याच्यामध्ये ब्लॅक कॉटन सॉइल तुम्हाला दिसून येते. काय ते, ब्लॅक कॉटन सॉइल दिसून येते. ब्लॅक कॉटन सॉइल इग्नियस रॉक मुळे बनलेली सॉइल. आणि कोकण मध्ये कोणती, लॅटेराइट सॉइल, जांभी मृदा सुद्धा आपण त्याला म्हणतो. ओके, इथे करेक्ट आन्सर काय आहे आपलं, सॉरी, इथं करेक्ट आन्सर यायला पाहिजे आपला ऑप्शन फर्स्ट, कोकण आणि सह्याद्री पर्वतरांगा. बघा, आपले ऍग्रिकल्चरचे सर्वच्या सर्व क्वेश्चन जे आहे
ते इथं कम्प्लीट झालेले आहे. आपण फोर्थ सेशन जे आहे, फोर्थ सेशन आपण कशाचं घेणार आहे, नॉन टेक्निकल सब्जेक्टचं. नॉन टेक्निकल सब्जेक्ट मध्ये काय असेल तर आपलं गणित बुद्धिमत्तेचे क्वेश्चन, त्यानंतर मराठी इंग्लिशचे क्वेश्चन आणि जीकेचे क्वेश्चन. जर तुमचे काही सजेशन असतील ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर माझी रिक्वेस्ट असेल तुम्हाला सबस्क्राईब करा. आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. आपलं हे सेशन आहे याला लाईक करा आणि नोटिफिकेशन ह्यासाठी ऑन करा असं म्हणते, कारण की नवीन जर काही अपडेट असेल की ऍग्रिकल्चर रिलेटेड जर कोणती व्हॅकन्सी असेल किंवा कोणता एखादा पेपर असेल की समोर त्याचं तुम्हाला काम पडेल, त्याबद्दल त्या उर्वरित सेशन जे आहे आपण यावरतीच अपलोड करणार आहोत. त्यासाठी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका. आणि हा, मला कमेंट मध्ये सजेस्ट असं केलं होतं की जो डिप्लोमाचा पेपर आहे तो घ्या. तर येस सर, आपण डिप्लोमाचा पेपर सुद्धा घेऊ, पण केव्हा, आधी आपण JRA चा पेपर बघणार, त्याच्यानंतर आपण जे ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत त्यांचा आपण ऍग्रिकल्चर असिस्टंटचा क्वेश्चन पेपर बघणार आणि त्याच्यानंतर आपण काय बघू, डिप्लोमाचा जो पेपर आहे तो डिस्कस करूया. ओके, असाच फोर्थ सेशन मध्ये काय, कारण की पहिल्या याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगत असते की क्वेश्चन कसे आले, सेकंड आणि थर्ड मध्ये ऍग्रिकल्चर, कारण त्याच्यामध्ये स्ट्रेंथ खूप आहे, 60 क्वेश्चन्स असतात. आणि फोर्थ सेशन हे आपलं कशाचं असते, फोर्थ सेशन असते नॉन टेक्निकल सब्जेक्टचं. ओके, थांबूया इथे. अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी. जे परभणी विद्यापीठाची मुलं आहेत त्यांना तुम्ही शेअर करू शकता, कारण त्यांची एक्झाम सध्या आणखी बाकी आहे PAP स्टुडंटची.